नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा आजच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय 1 एप्रिलपासून लागू। आजचीच बातमी आहे, ताज्या बातम्या आहे 27 मार्च 2024 बुधवार। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे, जे अपडेट देणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या काय आहेत। तर बघा पहिली बातमी आहे, LPG गॅसचा नवा नियम। देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात। प्रत्येक महिन्याप्रमाणेच LPG सिलेंडरच्या किमती 1 एप्रिल रोजी बदलल्या जातात। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी त्यात कोणताही बदल करण्यास वाव नाही। आर्थिक वर्ष संपायला अजून 7 दिवस बाकी आहेत। नंतरची बातमी बघा, आधाराशी पॅन लिंक। पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करायची अंतिम तारीख 31 मार्च 2024 असून यानंतरही जर कोणी नियमाचे पालन केले नाही, म्हणजेच आधाराशी पॅन लिंक केले नाही, तर त्याचा पॅन क्रमांक रद्द करण्यात येईल। पॅन कार्ड रद्द करणे म्हणजे तुम्ही बँक खाते चालू शकणार नाही किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू शकणार नाही। पॅन सक्रिय करण्यासाठी उशिरा पेमेंट म्हणून तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे। नंतर बघा, 1 एप्रिलपासून फास्टॅगशी संबंधित एक मोठा बदल होणार आहे। जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगच्या KYC बँकेकडून अपडेट केले नसेल तर तुम्हाला 1 एप्रिलपासून समस्यांना सामोरे जावे लागू शकते। जर तुम्ही तुमचे फास्टॅग KYC केले नसेल तर ते आजच करून घ्या, कारण 31 मार्च नंतर बँका KYC शिवाय फास्टॅग निष्क्रिय करतील किंवा ब्लॅकलिस्ट करतील। त्यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही। तुम्हाला टोलवर दुप्पट टोल टॅक्स भरावा लागू शकतो। NHAI चे फास्टॅग ग्राहकांना RBI नियमानुसार फास्टॅगसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली आहे। नंतरची बातमी बघा, नवीन कर व्यवस्था। 1 एप्रिल 2024 पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली बनेल। म्हणजे जर तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गत आपोआप कर भरावा लागेल। 1 एप्रिल 2023 पासून आयकर नियमामध्ये बदल करण्यात आले होते। नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत कर पात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही। नंतरची बातमी बघा, NPS प्रणालीत बदल। नवीन आर्थिक वर्षात NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार आहे। एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेग्युलेटर म्हणजेच PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या सध्याच्या लॉग इन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे। नवीन नियमानुसार NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक असेल। NPS सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त OTP द्वारे लॉग इन करावे लागणार। प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी हे बदल केले गेले आहे। नंतरचा बातमी बघा, EPFOचा नवीन नियम। आर्थिक वर्षात EPFO मध्ये मोठा बदल होणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू करणार आहे। नवीन नियमानुसार तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जुना PF ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर होईल। म्हणजेच नोकरी करताना तुम्हाला PF ची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज नाही। आतापर्यंत युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN असूनही तुम्हाला PF रकमेच्या हस्तांतरणासाठी विनंती करावी लागत होती। नवीन आर्थिक वर्षापासून हा बदल होणार आहे। तर बघा आजच्या 27 मार्च 2024 बुधवारच्या ठळक बातम्या होत्या। सर्वांनी बघून घ्या, 1 एप्रिलपासून हे नियम लागू होणार आहेत। तसेच चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका।